सगळ्याच काळ्या डागांना मराठीमध्ये वांग असं म्हणतात साध्या भाषेमध्ये. पण त्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे जेवढे वेगळे प्रकार तेवढी वेगळी कारणे आणि तेवढं वेगळं त्याचं स्वरूप असतं. बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की गॅरंटेड बरं होईल का, जाईल का, सांगणं मला खूप गरजेचं वाटलं. आयडेंटिफिकेशन एक तर प्रॉपर करतात, त्याचं डायग्नोसिस पहिले तुम्हाला प्रॉपर करता आलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चांद को भी खूबसूरत कैसे कहे, चांद पे भी दाग है, अपने ही गिरेबान में झाँक ले तू यारा, बता इस दुनिया में कौन बेदाग है. दाग अच्छे है असं किती जरी म्हटलं तरी सुद्धा चेहऱ्यावरचे दाग मात्र कोणालाच नको असतात. चेहऱ्यावरचे डाग हे त्रासदायक नसतात. दुखत नाही, खुपत नाही, जळजळ होत नाही, आग होत नाही, त्यांना वांग असं म्हणतात. परंतु मानसिकदृष्ट्या मात्र ते क्लेशदायक असतात की माझ्या चेहऱ्यावर डाग आहे त्याच्यामुळे मी सुंदर दिसत नाही असं वाटू लागतं. वांग किंवा काळे डाग चेहऱ्यावर असणे हा प्रकार जेवढा पेशंटसाठी क्लेशदायक किंवा त्रासदायक असतो ना मानसिकदृष्ट्या म्हणते मी, तेवढाच डॉक्टरांच्या दृष्टीने किंवा ट्रीटमेंटच्या दृष्टीने सुद्धा हा खूप चॅलेंजिंग असतो. कारण एकदा तो तयार झाले की त्याला काढता नाकीनऊ येतात असा तो वांग किंवा चेहऱ्यावर येणारा मेलाझ्मा हा प्रकार आहे. सगळ्याच काळ्या डागांना मराठीमध्ये वांग असं म्हणतात साध्या भाषेमध्ये. पण त्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे जेवढे वेगळे प्रकार तेवढी वेगळी कारणे आणि तेवढं वेगळं त्याचं स्वरूप असतं. त्यामुळे काही डाग हे जास्त काळसर असतात, काही पूर्णपणे बटरफ्लाय शेपचे असे चीकवर म्हणजे गालावर नाकावरून जाणारे असा पूर्णपणे पॅच आलेला असतो. काही छोटे छोटे डाग असतात, त्याला पिगमेंटेशन म्हणतात. मग आता ह्याचे कारण काय? एक पहिलं कारण असतं जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये अनुवंशिकतेने ते तयार झालेले असतात. त्याच्यामुळे विशिष्ट वयानंतर जर आईला असतील, मावशीला असतील किंवा तुमच्या घराण्यात कोणाला असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते एका विशिष्ट वयानंतर ते यायला लागतात. दुसरं असतं थायरॉईड किंवा हार्मोनल इम्बॅलन्स सारखे काही आजार, PCOD, थायरॉईड सारखे की ज्याच्यामध्ये डाग येतात. दुसरं इन्शुलिन रेझिस्टन्स तेव्हा असतो किंवा सिरम इन्शुलिन हाय होतं त्यावेळेस अशा प्रकारे मानेवर वगैरे सुद्धा डाग यायला लागतात किंवा ओठांच्या भोवती डाग यायला लागतात. ते जनरली PCODच्या मुलींमध्ये आढळतं. हा प्रकार ज्याला ॲकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हटलं जातं. हार्मोनल इम्बॅलन्स हे जे मी म्हटलं ना, त्याच्यामध्ये जसं की थायरॉईड किंवा PCOD हे जी आजार असतात हे हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे तयार होतात. तसंच अजून एक कारण असतं ते म्हणजे की OC पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हार्मोनच्या गोळ्या ह्या पाळी पुढे करण्यासाठी, आधी करण्यासाठी किंवा गर्भनिरोधक म्हणून ह्या वापरल्या जातात किंवा पाळी थांबवण्यासाठी किंवा PCODमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पाळीच येत नाही आहे म्हणून ह्या वापरल्या जातात किंवा पाळी आली तर थांबत नाही आहे म्हणून थांबवण्यासाठी दिल्या जातात. तर ह्या ज्या 21 दिवसाच्या 28 दिवसाच्या अशा ज्या काही पिल्स दिल्या जातात ना हार्मोन्सच्या, त्यांचे साईड इफेक्ट म्हणजे ज्या बायका हे जास्त दिवसपर्यंत ह्या गोळ्या वापरतात त्याचे नंतर साईड इफेक्ट म्हणून त्यांना मोठे मोठे पॅचेस हे गालांवर आलेले दिसतात, असे ब्राउनिश कलरचे. आणि स्किन ज्याला आयुर्वेदाने तनू असं वर्णन केलं आहे त्या डागांचं की जे त्याचं जे टेक्स्चर कसं असतं तर त्याला कुठल्याही प्रकारचं टेक्स्चर नसतं, ते स्किन सारखेच असतात. त्यामुळे त्याच्यावर काही खडबडीतपणा नसतो किंवा आग नसते किंवा जळजळ नसते किंवा काही पुरळ येत नाही, फक्त चट्टा आलेला असतो तो ब्राऊन कलरचा. आणि असा मोठे मोठे पॅचेस येतात. ते विशेषतः ज्या बायकांनी जास्त दिवस OC पिल्स घेतलेल्या असतात किंवा हार्मोनच्या गोळ्या घेतलेल्या असतात त्यांना पुढे जाऊन हे साईड इफेक्ट म्हणून तयार झालेले असतात. दुसरे एक असतो तो म्हणजे की पिगमेंटेशन, म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे डॉट काळ्या रंगाचे हे तयार होतात, त्याला पिगमेंटेशन म्हणतात. आणि एकसारखे जे असतात त्याला मेलाझ्मा म्हणतात, म्हणजे चट्टा असतो मोठाच्या मोठा त्याला जनरली मेलाझ्मा असं म्हटलं जातं. आता हे पिगमेंटेशनचे पण बरेच सारे कारणं असतात, म्हणजे की पोस्टपार्टम एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये डिलेव्हरीनंतर जो काही हार्मोनल इम्बॅलन्स होतो बाळंतीण झाल्यानंतर त्यामुळे होतं. दुसरं एक असतं ते म्हणजे की ॲक्ने, म्हणजे पुळ्या ज्या तारुण्य पिटिका ज्या येतात त्या पूर्ण बऱ्या होतात पण त्याचे डाग बरे होत नाही, त्यामुळे तयार झालेले जे पिगमेंटेशन असतं ते पण बऱ्याच वेळा भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि दुसरं म्हणजे की काही वांग जे असतात ना ते खूप खडबडीत प्रकारचे असतात की खरखरीत किंवा रफ लागणारी स्किन असते
बऱ्याच वेळा हे स्किन डिसीजकडे पण जाणारे असतात, जसे हायपरट्रॉपिक लेजन्स असं म्हणतात त्याला, किंवा लायकन प्लॅनस पिगमेंटोसा म्हणून LPP म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये पण दुखत खूपत काही नाही, पण असे पिगमेंटेशन तयार होतात, डार्क पॅचेस तयार होतात स्किनवर. दुसरा एक येतो की इरिथिमा मल्टीफॉर्मिस म्हणून. तर हा सन एक्सपोजरमुळे होणारा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे इरप्शन येतात पहिल्यांदा, म्हणजे उभार येतात, चकते येतात, आणि मग नंतर त्या पुळ्या छोट्या छोट्या त्या बसतात आणि मग जो आहे तो डाग तिथे तयार होतात. हातांवर पायांवर विशेषतः येतात, किंवा मग नंतर चेहऱ्यांवर किंवा कपाळावर वगैरे येतात. तर हा इरिथिमा मल्टीफॉर्मिस नावाचा वन ऑफ द स्किन डिसीज आहे. मॅक्युलर अम्ब्लॉयडिसिस नावाचा एक प्रकार आहे. एक्झिमा, ड्राय एक्झिमा प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये पण इचिंग खूप असतं, तर त्याला वांगापासून आपल्याला सेपरेट त्यामुळे आयडेंटिफाय करता येतं. पण ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट असते की डाग पडणे किंवा त्वचा काळवणणे. मग आता ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे, नक्की होतं का बरं? बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की गॅरंटेड बरं होईल का, जाईल का? तर ह्याला दोन्ही उत्तरं आहे, हो पण आणि नाही पण. त्याचं कारण सांगते की ह्याचं जेव्हा तुम्ही आयडेंटिफिकेशन एक तर प्रॉपर करतात, त्याचं डायग्नोसिस पहिले तुम्हाला प्रॉपर करता आलं पाहिजे की हे वांगाचे डाग कशामुळे आलेले आहेत. दुसरं म्हणजे की ते जेनेटिक प्रिडिस्पोजिशन ज्याच्यामध्ये असतं, म्हणजे अनुवंशिकता ज्याच्यामध्ये असते, त्याच्यामध्ये हे बरे होणे कठीण असतं. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे की ज्यांना OCPsमुळे, म्हणजे मी आत्तापर्यंत भरपूर केसेस बघितल्या ज्यांच्या OCPsमुळे खूप मोठे मोठे पॅचेस पडलेले असतात. OCPs म्हणजे हार्मोनच्या ज्या पिल्स घेतल्या जातात तुमच्या, तर त्या बायकांमध्ये हे खूप गडद झालेले असतात, खूप वर्षांचे असतात, जुने असतात, 5-5, 6-6 वर्ष झाले ते डाग, मोठे मोठे पॅचेस असतात गालांवर, त्यांच्यामध्ये हे जाणं मुश्किल असतं. त्यामुळे ह्या दोन प्रकारांत जर आले तर हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, मी सांगितलेलं असतं पेशंट्सना आधीच. दुसरे जे प्रकार असतात ज्याच्यामध्ये पिगमेंटेशन होतं किंवा सन एक्सपोजरमुळे होतं किंवा कुठल्याही वेगळ्या कारणांमुळे होतं, त्यांच्यामध्ये आपल्याला आतून औषध देऊन आणि बाहेरून काही लेप वगैरे लावून किंवा ट्यूब वगैरे, क्रीम वगैरे देऊन हे बरे करता येतात, किंवा ॲटलिस्ट त्याला फेंट आपण करू शकतो. मी हे का सांगते असं की कारण त्याच्यामध्ये इवन लेझर जरी केलं तरीसुद्धा वांगांमध्ये हाच प्रॉब्लेम असतो की ते असे क्लिअर होऊन एकदम तुमची स्किन क्लिअर झाली असं होत नाही. इवन लेझर करून सुद्धा बरेच पेशंट्स माझ्याकडे आलेत की काहीही फरक पडलेला नाही. दुसरा एक प्रकार येतो तो म्हणजे खडबडीत असणारे वांग असतात, थोडेसे खरखरीत स्किन असते, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पूर्णपणे बदलते. तर आता आपण ट्रीटमेंट पार्ट बघूयात. ज्यांच्यामध्ये पण अशा प्रकारे लाईट पिगमेंटेशन आहे किंवा स्किनला मॅच होणारं ज्यांचं टेक्स्चर आहे, म्हणजे खरबरीत नाही आहे, स्किन सारखंच आहे, फक्त तिथे पॅच पडलेला आहे ब्राउनिश कलरचा किंवा लाईट ब्राऊन कलरचा, त्यांच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची उष्ण तीक्ष्ण चिकित्सा करत नाही. म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला रुईच्या चिकाचं सांगितलं होतं, तर ते ज्यांना पण अशा प्रकारे डार्क पॅचेस असतात आणि थोडेसे रफ पॅचेस असतात ना, त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. म्हणून बरेच जण विचारतात की रुईचं चीक लावलं किंवा जायफळ लावली तर आम्हाला त्याची चुणचुण होऊ शकते का? तर तुमची जर स्किन अशा प्रकारे थिन असेल, म्हणजे ते जे वांगाचे डाग आहेत ते थिन असतील, तर मात्र तुम्हाला रुईचा चीक किंवा जायफळ हे चुरचुरू शकतं आणि मग तिथे तुम्हाला सूज येऊ शकते किंवा रिॲक्शन येऊ शकते. म्हणूनच ज्यांना खडबडीत किंवा ड्राय आहे ना ज्यांची स्किन, त्यांनी रुईचा चीक लावा, जायफळ वापरा. तिथे जायफळ उगाळून लावायचे. रुईच्या चीकसुद्धा तुम्ही थोडासा पानांच्या त्या देठांमधनं जो येतो, रुईची जी पानं असतात जी आपण मारुतीला वाहतो ती, तर ती त्या पानांमधून येणारा जो काही, त्याच्या देठांमधून येणारा जो काही चीक आहे तो जर तुम्ही त्या डागांवर लावला, जे असे रफ डाग असतात त्यांच्यावर, तर ते कमी व्हायला मदत होऊ शकते. दुसरं की आपण एक KSH ऑइल नावाचं एक तेल देतो आपण, ते पण ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतं. ह्याला आयुर्वेदाने अजून एक की प्रच्छान किंवा लेखन नावाची चिकित्सा सांगितली आहे. त्याच्यामध्ये अवसादन करावं असं म्हटलं आहे. म्हणजेच काय की एखाद्या कुठल्याही रफ गोष्टीनी तिथली जी डेड स्किन आहे ती काढून टाकली पाहिजे. तर ह्याच्यासाठी पारिजातक पत्र म्हणजे प्राजक्ताचं जे झाड असतं, प्राजक्ताच्या झाडाची फुलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जी केशरी, ज्याला देठ असतात, अशी नाजूक पांढऱ्या रंगाची फुलं असतात,
तर त्याचं जे पान आहे ते खडबडीत असतं. तर ह्या पारिजातकाच्या पानाने तुम्ही तो खडबडीत झालेला जो स्किनचा पॅच आहे ज्याच्यामध्ये काळसरपणा आले आहे आणि तो खडबडीत झालेला आहे, तर तो पहिल्यांदा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. थोडंसं मऊसर झाला म्हणजे शक्यतो आंघोळीनंतर हा मी प्रयोग करायला सांगते. आणि त्यानंतर तुम्ही प्राजक्ताची जी पानं असतात त्या पानाने तो तिथे जर घासला, वरच्यावर घासायचा. घासला म्हणजे काही आपण घासणीने एखादी गोष्ट भांडी घासतो तसं ते इतकं स्ट्रॉंग नसतं ते पान, तर त्या स्किनला सहन होईल अशा प्रकारेच त्याच्यामध्ये खडबडीतपणा असतो. तर त्याच्याने तो घासला तर त्याच्याने जी काही डेड स्किन आहे वरची ती निघून जाते. पण त्यानंतर लावायचं काय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी वर्णयोग देत असते. तर तो वर्णयोग तुम्ही तो हे जे पान आहे हे घासल्यानंतर तुम्ही त्या स्किनला हा वर्णयोग लावा. हे औषध लावल्यानंतर थोडा वेळ तिथे राहू द्या आणि त्यानंतर वाटलं तर तुम्ही ते धुवून टाकू शकता. तसंच राहिलं तरी चालेल. आणि रात्रीच्या वेळेस KSH ऑइल म्हणून आपण एक ऑइल देतो त्या स्किनला लावायला जिथे खडबडीतपणा आणि वांग आहे अशा ठिकाणी. मग आता पुढचा प्रकार येतो तो म्हणजे की जिथे लाईट पिगमेंटेशन स्पॉट्स आहेत किंवा जे थिन आहेत, जे पिगमेंटेशन जे पॅचेस जे आहेत ते थिन आहेत, ते असे उभार आलेला नाही आहे त्याला किंवा ते खडबडीत झालेले नाही आहेत, अशा वांगाच्या डागांसाठी काय काय आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये मी तुरटी आणि चंदन हे दोन्ही मिक्स करून तुम्ही लावू शकतात. तर ते कसं लावायचं, तर चंदनाचं जे खोड असतं ते तुम्ही सहाणेवर उगाळा. ते पाणी टाकून त्याच्यावरच ते उगाळल्यानंतर त्याचा गंध जेव्हा तयार होतो त्याच्यातच तुरटीसुद्धा उगाळायची आहे. किती उगाळायची, तर साधारण एवढा गंध तयार झाला पाहिजे की तुम्हाला तुमच्या डागांना तो पुरला पाहिजे. मग तुम्ही अर्धा मिनिट ते 1 मिनिटपर्यंत ते उगाळू शकतात ती तुरटी. आणि असा लेप तुम्ही त्या डागांवर लावायचा. लावल्यानंतर तो 3 ते 5 मिनटं फक्त ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही धुवून टाकायचा. त्याच्यावर जे मी डीप टिश्यू रिपेअर क्रीम म्हणून आपण एक क्रीम देतो, ती क्रीम ज्याच्यावर ही क्रीम मी रेकमेंड करते लावायला. म्हणजे तुरटी ही बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच व्हिडिओजमध्ये सध्या ट्रेंडिंग फॅक्टर आहे तुरटी हा. ती जास्त वेळसुद्धा ठेवायची नाही आहे किंवा जास्त प्रमाणात सुद्धा वापरायची नाही आहे, नाही तर त्याच्याने वेगळा बर्न तयार होईल, त्याला केमिकल बर्न म्हणतात. कारण की क्षार हे, कारण तुरटीचा pH जर तुम्ही बघितला ना तर तो 1.2 to 3 इतका स्ट्रॉंग pH आहे. म्हणजे pH म्हणजे काय की जसा ॲसिडचा pH असतो ना, की जेवढा स्ट्रॉंग ॲसिडिक असेल त्याचा pH हा कमी असतो, तसाच तुरटीचा pH आहे. त्याच्यामुळे ते बर्न क्रिएट करू शकतं एवढ्या कमी pHला. त्यामुळेच ही वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरण्याची गोष्ट आहे तुरटी. त्यामुळे तुरटी लावून ती एक 3 ते 5 मिनटं फक्त ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही ही क्रीम लावायची आहे. चेहरा धुवून घ्यायचा, पहिल्यांदा स्वच्छ करायचा आणि मग डीप टिश्यू रिपेअर क्रीम लावायची. आणि त्याच रात्री, म्हणजे हे दिवसा करण्याचा उपाय आहे आणि रात्रीच्या वेळेस जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर रात्रीच्या वेळेस झोपताना हा वर्णयोग जो मी सांगितला तो लावून झोपायचा आहे. त्याचबरोबर वर्णनस्य नावाचं एक औषध मी देत असते. तर वर्णनस्यसुद्धा अशाच प्रकारे नाकात टाकल्यानंतर नस्याचे पण खूप सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळतात. जसे केसांना सुद्धा नस्याचे रिझल्ट्स छान मिळतात, तसेच स्किन ब्राईटनिंगसाठी सुद्धा नस्याचे खूप सुंदर उपयोग आहेत. तर अशा प्रकारे पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स याच्यासाठी ही औषधं खूप सुंदर काम करतात. त्याचबरोबर आपण ऑल हर्ब्स फेस अँड बॉडी पॅक देतो, त्याचासुद्धा खूप सुंदर उपयोग होतो. तो तुम्ही दह्यातून कालवून तो पॅक आपल्याला लावायचा आहे. तो पॅक असंच लावून ठेवायचा, एक 15 ते 20 मिनटं तो लावला तरी चालतो आणि त्याच्यानंतर तो धुवून टाकायचा. हा प्रयोग तुम्ही रात्रीच्या वेळेस रोज करू शकतात. नसेल रात्री जमत तर दिवसा आंघोळीच्या वेळेस सुद्धा हा प्रयोग तुम्ही करू शकतात. परंतु दह्यातून हा पॅक लावण्याचे खूप चांगले फायदे होतात. म्हणजे टॅनिंगसुद्धा कमी होतं आणि पिगमेंटेशनवर सुद्धा हे खूप छान काम करतं. ही झाली एक्सटर्नल ट्रीटमेंट. त्याचबरोबर पोटातून सुद्धा आपण औषधं देतो, पण पोटातून औषधं देताना समजा उष्णता वाढली असेल तर मी परपटक काढा देते किंवा औदुंबर योग देतो. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर शतानंत कल्प देते किंवा ऊर्जावटी देते. ऊर्जा प्लस म्हणून आपली वटी आहे ती देते. तसंच PCOD वगैरे सारखेचे आजार असतील तर मग त्या अनुषंगाने ती ट्रीटमेंट करावी लागते. थायरॉइड असेल तर तशी ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळेच ही इंटरनल चिकित्सा जी आहे ती आपल्याला जशी कारणं आहेत त्याप्रमाणे द्यावी लागते. एक्सटर्नल जी पण ट्रीटमेंट आहे, मी सांगितलं की लेप लावणं किंवा तेल लावणं किंवा क्रीम लावणं, हे सुद्धा
मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे बायफर्केट करून हे ठरवलं पाहिजे की कोणाला हे चालेल, कुठल्या प्रकारच्या वांगांना किंवा डागांना ही ट्रीटमेंट लागेल बाहेरून लावायला आणि कुठल्या प्रकारच्या डागांना अशा प्रकारे माइल्ड ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. तर हे खूप समजणं गरजेचं आहे. अन्यथा काय होतं की तुरटी हे चांगली म्हणून लोक तुरटी लावून येतात आणि इतकी लावतात की माझ्याकडे पेशंट येतात की अरे जळालं आता, कारण त्याला केमिकल बर्न म्हणतात. किंवा रुईचा चीक लावायचा आहे, मी पण स्वतः तो उपाय सांगितला आहे, पण तो लावताना किंवा जायफळ लावताना तुम्हाला तिथे बर्न होऊ शकतं, कारण की ती स्ट्रॉंग ट्रीटमेंट आहे. म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग पडणे किंवा वांग तयार होणे ह्याचे सुद्धा प्रकार असतात, त्याची कारणं वेगवेगळी असतात, त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट ही बदलत असते. जरी इंटरनल तर बदलतेच, पण एक्सटर्नल सुद्धा ॲप्लिकेशन हे बदलतं. त्यामुळे त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट ही केली गेली पाहिजे. बाहेरून लावण्यासाठी काय औषधं देता येईल ह्याचं मी आत्ता विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपला वांगांचा प्रकार कुठला आहे ते समजून उमजून मग ट्रीटमेंट करा. आणि कुठल्या प्रकारचे वांग बरे होऊ शकत नाही किंवा कुठल्या प्रकारचे आपण प्रयत्न करू शकतो हे पण मी सांगितलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट ह्या डागांच्या बाबतीत लक्षात घ्यायचं की कन्सिस्टन्सी इज द की. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुम्ही आज लावलं आणि उद्या फरक पडला असं कुठल्याही स्किन केअरच्या बाबतीत प्रॉडक्टच्या बाबतीत होत नाही आणि वांगांच्या बाबतीत तर अजिबात नाही. जेव्हा जेव्हा पण मेलाझ्मा आहे, पिगमेंटेशन आहे, ही गोष्ट ही कंटिन्युएशनमध्ये बाहेरून लावण्याचे प्रोडक्ट्स तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हा सतत ते लावत राहावे लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. बऱ्याच वेळा पेशंट्समध्ये ही कन्सिस्टन्सी हा जो फॅक्टर आहे ना तो मिसिंग असतो, कारण की ते दुखत नाही, खुपत नाही, त्याच्यामुळे आम्ही ते नियमित लावायला मॅडम विसरून जातो, रोजच्या याच्यामध्ये आम्हाला ते लक्षात राहत नाही, मग मात्र ते रिझल्ट मिळणं तुम्हाला अवघड होऊन जातं. म्हणून रोजच्या रोज तुम्ही जर ही स्किन केअर व्यवस्थित घेतली, हे प्रोडक्ट्स रोजच्या रोज तुम्ही जर लावले, बाहेरून जे काही तुम्हाला उपाय करायचे आहेत ते तुम्ही रोजच्या रोज केले तर तुम्ही, आणि ते किती वर्ष, तर वर्षानुवर्ष, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, कांट से डिपेंड की तुमचं किती डार्क पिगमेंटेशन आहे आणि किती ते लाईट व्हायला वेळ लागेल. म्हणजे ही सत्य माहिती सांगणं मला खूप गरजेचं वाटलं, कारण बऱ्याच वेळा कॅची टायटल्स असतात. आपण असं म्हणतो की बऱ्याच वेळा असे क्लेम केले जातात, वांग गायब, वांग नष्ट करा, कितीही वर्षांचे जुने काळे डाग असतील ते एका ह्या छोट्याशा उपायाने नष्ट होतील. असं होत नाही. आणि पोटातून सुद्धा जेवढं औषधं जसं घेणं महत्त्वाचं आहे तसं तुमचं लाईफस्टाईल आहे, आहार विहार आहे, डीप ब्रीदिंगसुद्धा स्किन डिसीजेसमध्ये खूप चांगलं हेल्प करतं, योगासनं, प्राणायाम, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. असेच नवनवीन व्हिडिओज आपण आणत जाऊयात. ही माहिती आपल्यास आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून ही माहिती ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.